हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते। जसं की तुम्हाला माहीत आहे, आम्ही राजस्थानमध्ये आलेला आहोत। आल्यानंतर पहिले 3 दिवस गेले पूर्ण साफसफाईमध्ये, तर पूर्ण घर क्लीन केलेलं आहे। तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा। आणि जसं की तुम्हाला माहीत आहे, शाळा चालू झालेली आहे आणि युवेन झालेला आहे 2.5 वर्षाचा। त्याला प्ले ग्रुपमध्ये टाकायचं आहे, तर आतमध्ये आर्मी स्कूलमध्ये नाही टाकायचं आहे त्याला, म्हणजे 3 वर्षात झाल्याशिवाय घेत नाही म्हणते, तर बाहेरच टाकायचं होतं। तर जेही कॅम्पच्या जवळ शाळा आहे त्या 1-2 व्हिजिट करून तिथे जेही शाळा आम्हाला चांगली वाटेल, योग्य वाटेल युवेनसाठी, ती आता सिलेक्ट करायची आहे। तर आता पहिले फक्त ॲडमिशन तर बघून यायचे आहे, शाळा वगैरे 1-2। आणि आता युवेनच्या बाबाला 2-3 दिवस अजून सुट्ट्या आहे, अजून जॉईन नाही होणार आहेत ते। तर आमचा प्लॅन होता की जम्मू काश्मीरला जायचं म्हणून फिरायला। इथे आल्यावर पण घराची अवस्था पाहून 2-3 दिवस त्याच्यातच गेले आणि सगळा वेळ गेला आहे आमचा। तर एवढं अर्जंट जाणं येणं होणार नाही, त्याच्यामुळे तर जे राजस्थानमध्ये आहे, जे आम्ही स्पॉट नाही बघितले, तर ते सुद्धा बघायचे आहे आम्हाला। तर तिकीट आम्हाला अजून काही मिळालेलं नाही, अवेलेबल नाही आहे। तर तत्काल ओपन होणार आहे रात्री 9 वाजता। तरी वेळेवर ठरवणार आम्ही जायचं की नाही जायचं म्हणून, तिकीटवर अवलंबून आहे। जर तिकीट झालं तर लगेच रेडी होऊ, कारण 12 वाजता आमचं ट्रेन आहे। तर त्यासाठी पण 1-2 गोष्टी घ्यायच्या होत्या, त्यासाठी मार्केटला सुद्धा जायचं आणि युवेनसाठी सुद्धा शाळेत जाऊन बघायचं आहे। तर चला तुम्हाला दाखवते इकडच्या शाळा आणि प्लस मार्केटमध्ये काय काय शॉपिंग करणार आहे, तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला जाऊया। युवी बघ कच्चा डीडी झाला। युवेन से हाय हाय म्हणायची बस वाट बघत असते युवी, किती खुश। तर इथे पोचलेला आहो एका शाळेमध्ये, मिडटाऊन स्कूलमध्ये। तर याच्या आधी सुद्धा एक स्कूल बघितली होती, तेव्हा व्हिडिओ नाही बनवला मी, कारण ऊन खूप जास्त वाढलेलं आहे घाई गडबडीचं। आणि ती स्कूल आम्हाला बिलकुल आवडलं नाही, कारण प्रिन्सिपलशी बोलल्याच वाईब बिलकुल चांगली आली नाही। फक्त पैशाच्याच गोष्टी करत होते, शिक्षणाचं तर काही सांगत नव्हते, त्याच्यामुळे काही मी त्याचा व्हिडिओ वगैरे बनवला नाही। या स्कूलमध्ये गेल्या प्रिन्सिपलशी बोलून खूप चांगलं वाटलं। तर इथे थोडं काम चालू होतं, अजून स्कूल चालू व्हायचे आहे, तर त्याच्या आधी इथे चालू आहे इंटेरियरचं काम। तर ही रूम राहणार आहे युवेनची क्लासरूम, तर ते दाखवायला आले होते आम्हाला घेऊन की बघा स्कूल कसं आहे। तर आम्ही सगळं स्कूल बघून राहिलेलो होतो, मुलांसाठी खेळायला अजून परत रूम, तर AC रूम राहणार आहे मुलांसाठी, कारण इथे खूप गरमी आहे त्याच्यामुळे। आणि हे बनत आहे स्विमिंग पूल, तर हे सुद्धा ग्राउंड वगैरे ते सगळं आम्ही बघून राहिलो होतो की कशी स्कूल आहे म्हणून। तर ही स्कूल आम्हाला चांगली वाटली, तर जमलं तर या स्कूलमध्ये आम्ही ॲडमिशन करू, नंतर आधी बघून घ्यावं म्हटलं। तर इथे त्यानंतर आलेला हो आम्ही ट्रेंडमध्ये। इथे मला एक जीन्स घ्यायची होती, तर इथे माझी जीन्स बघणं चालू आहे। तर साईज काही अवेलेबल मिळत नव्हती मला, सगळ्या साईज काढून बघत आहे। आणि बॅकग्राऊंडला चालू होतं सॉन्ग, त्याच्यामुळे मला सगळं म्यूट करून बोलून तुमच्यासोबत व्हिडिओ आता शेअर करावा लागणार आहे। आणि मला एक जीन्स घ्यायची होती आणि युवेनच्या बाबाला सुद्धा 1-2 गोष्टी घ्यायच्या होत्या, म्हणजे टी-शर्ट वगैरे। हा नेव्ही ब्लू वाटतंय ना, ब्लॅक नाही आहे, ब्लॅक आहे। तर इथे माझी शॉपिंग झालेली आहे। तर मला फक्त एक जीन्स घ्यायची होती, ती मी घेतलेली आहे। त्यानंतर आलेला आहे वरती जेंट्स सेक्शनमध्ये, ते इथे युवेनच्या बाबाला एक शर्ट घ्यायचं होतं, ते म्हटलं की मला व्हाईट शर्ट घ्यायचा आहे। तर व्हाईट शर्ट आहे त्यांच्याकडे ऑलरेडी, पण ते घरी विसरलो होतो आम्ही, त्याच्यामुळे अजून एक व्हाईट शर्ट घेत आहे। तर ते म्हटले की मला चेक्समध्ये घ्यायचं आहे, तर मी त्यांना शोधून देऊन राहिलेली आहे इथे एक व्हाईट शर्ट। आणि हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शॉर्ट होणार आहे, खूप मोठा असा व्हिडिओ नाही बनवलेला आहे मी, थोडं शूट केलेला आहे, कारण पटापट घ्यायचं होतं आणि लवकरच घरी जायचं होतं, कारण जर संध्याकाळी जायचं असेल तर पॅकिंग वगैरे पटापट करावं लागेल त्याच्यामुळे। तर इथे आता युवेनच्या बाबांनी एक शर्ट घेतलेला आहे फक्त, आणि त्यानंतर गेलो आम्ही मिस्टर DIY मध्ये, आणि इथे सुद्धा काही गोष्टी घेतलेल्या आहे। तो आम्ही मिस्टर DIY मधून थोडेसे 1-2 गोष्टी घ्यायच्या होत्या, ब्रश वगैरे ठेवायचे जे बॉक्स असतात ते घेतले। आणि आता आम्ही थोडंफार खायला जातो हॉटेलमध्ये, बाजूलाच एक हॉटेल आहे, इथे चाललेला आहो खायला। इथे आलेला आहो या हॉटेलमध्ये, बी वेज म्हणून आहे हे हॉटेल, खूप टेस्टी जेवण मिळतं। आम्ही मागच्या वेळेस सुद्धा इथेच खाल्लेलं होतं, तर इथे जेवण केलं होतं मागच्या वेळेस। तर यावेळेस म्हटलं की दुसरं जेवण न करता दुसरं काहीतरी खावं म्हणून। आणि युवेनच्या इथे कशा मस्त्या चालू आहे, मोबाईल दिसला की लगेच हाय करतो। तर इथे ऑर्डर केलेलं आहे आम्ही सिंगापूर नूडल्स, आणि हे नूडल्स खूपच टेस्टी होते, म्हणजे खूपच जास्त छान होते। आणि त्याच्यानंतर आम्ही फ्राईड राईससुद्धा ऑर्डर केला होता।
आणि इथे फ्राईड राईससुद्धा आलेल्या होत्या आणि हे नूडल्स सिंगापूर नूडल्स आणि फ्राईड राईस हे दोन्ही खूप टेस्टी होतं. तर जे कॅम्पमधल्या मैत्रिणी आहे तर हे बी व्हेज हॉटेल आहे जे मिस्टर DIYच्या अगदी बाजूलाच आहे. तर ज्यांना यायचं तर नक्की या, खूप टेस्टी जेवण राहते इथे. आणि युवेनला जेवणात काही इंटरेस्ट नव्हता, युवी मस्त मोबाईल बघून राहिला. इथे खाऊन पिऊन आम्ही आता घरी जायला निघालेला. युवी बघा खाऊन मस्त हात वगैरे झटकून राहिलेला आहे. कसा वाटला शॉर्ट छोटासा व्हिडिओ तुम्हाला आजचा कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.